नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे, तो मराठी व्याकरणावर असणार आहे. ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा अतिशय महत्त्वाचा असा एक जो टॉपिक आहे, की जो प्रयोग म्हणू आपण त्याला, की जो इयत्ता 7वी स्कॉलरशिप असेल, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा एक टॉपिक आहे. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण या प्रयोग या टॉपिकवरची एकूण 50 प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत, जे MCQ असतील, ज्याच्यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले जातील आणि त्या 4 पर्यायामधून तुम्हाला अचूक एक पर्याय या ठिकाणी निवडावायचा आहे. तर चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. पहिला प्रश्न, पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी आपल्याला रंगवायचे, म्हणजे या ठिकाणी योग्य तो पर्याय निवडावायचा आहे. प्रश्न, पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच कर्मणी प्रयोग. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोग असणारे वाक्य ओळखा. 2 पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडावायचे आहेत. यासाठीचे पर्याय आहेत: आकाशात ढग जमले, टिळकांनी सिंहगर्जना केली, कामगार कामावरून घरी परतले, नागपूरला जाताना मला वाटेतच उजाडते. आणि 2 अचूक पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आकाशात ढग जमले आणि पर्याय क्रमांक 3 कामगार कामावरून घरी परतले. कॅप्टनने खेळाडूला इशारे दिले या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी टिंब असतो. द्वितीयांत, तृतीयांत, प्रथमांत, चतुर्थांत. म्हणजे कर्त्याची विभक्ती कोणती असते? अचूक पर्याय पर्याय क्रमांक 3 म्हणजेच प्रथमांत. वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला काय म्हणतात? संधी, प्रयोग, समास, अलंकार. अर्थातच पर्याय क्रमांक 2 प्रयोग. कर्तरी प्रयोगात कर्ता हा टिंब क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालवणारा असतो, कर्माच्या रूपावर अधिकार चालवणारा असतो, तृतीयांत असतो, फक्त अनेक वचनीच असतो. अचूक उत्तर क्रियापदाच्या रूपावर अधिकार चालवणारा असतो. म्हणजेच वाक्यातलं क्रियापद हे कर्त्यानुसार, कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदललेलं असते. कर्मणी प्रयोगात कर्म नेहमीच टिंब असते. तृतीयांत, चतुर्थांत, अव्ययांत, प्रथमांत. अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 म्हणजेच प्रथमांत. कर्मणी प्रयोगात कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीच असते. पुढीलपैकी भावे प्रयोगासंबंधित चुकीचे विधान ओळखा. कर्म तृतीयांत किंवा चतुर्थांत असते. कर्म असल्यास त्याची सप्रत्यय द्वितीय विभक्ती असते. अकर्मक भावी प्रयोगात क्रियापद विद्यार्थी असते आणि कर्ता व कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. तर या ठिकाणी 3 विधान योग्य आहेत आणि 1 विधान चुकीचे आहे. आणि ते चुकीचे विधान म्हणजेच पर्याय क्रमांक 4 कर्ता व कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापद बदलते. म्हणजे भावे प्रयोगातलं जे क्रियापद आहे ना कर्त्याच्या ना कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही, तर ते एकच राहते. म्हणजे त्यात कसलाही बदल होत नाही. आजची परिस्थिती साप बदलून गेली आहे. सकर्मक कर्तरी, अकर्मक भावे, कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. वरील वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला ओळखावायचा आहे. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकर्मक कर्तरी प्रयोग. मुलांनी गावात प्रभात फेरी काढली. कर्मणी प्रयोग.
सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग. सारे पक्षी आकाशात उडाले. 1 सकर्मक कर्तरी प्रयोग, 2 अकर्मक भावे प्रयोग, 3 अकर्मक कर्तरी प्रयोग, 4 कर्मणी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अकर्मक कर्तरी प्रयोग. मी माझ्या घराचे कुलूप लावले. सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, 4 कर्मणी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 कर्मणी प्रयोग. मुंबईस जाताना पुण्याजवळच उजाडले. सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि पर्याय क्रमांक 4 भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच भावे प्रयोग. आम्ही कळसुबाई शिखर सर केले. सकर्मक भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अकर्मक कर्तरी प्रयोग. तो आपल्या मूळ गावी गेला. अकर्मक भावे प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 अकर्मक कर्तरी प्रयोग. गुरुजींनी आम्हास बागेत बोलावले. सकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 सकर्मक भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 17. मला खूप थंडी वाजते. अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 अकर्मक कर्तरी प्रयोग. श्रेयाने आता मैदानात उतरावे. कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अकर्मक भावे प्रयोग. त्याने आता घरी जावे. सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 अकर्मक भावे प्रयोग. विज्ञानाने मुलांना ज्ञान दिले. पर्याय आहेत कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 सकर्मक भावे प्रयोग. पावसाने पिकांना झोडपले. अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 सकर्मक भावे प्रयोग. मुलांनी देवाची भक्ती करावी. कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 भावे प्रयोग. रामाने रावणास मारले. सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 सकर्मक भावे प्रयोग. तिला घरी जाववते. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 अकर्मक भावे प्रयोग. लोकांनी त्याला चोप दिला. सकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग,
अकर्मक कर्तरी प्रयोग. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा पॉज करून तुम्हाला देखील या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावायचा आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं वाटत असेल तर निश्चितच मला कॉमेंट बॉक्समध्ये त्याचा क्रमांक टाकायला विसरू नका. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्मणी प्रयोग. मांजराकडून उंदीर मारला गेला. कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1, कर्मणी प्रयोग. आईने मुलास मारले. सकर्मक कर्तरी, कर्मणी प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, कर्मणी प्रयोग. कमलने राजूला मारले. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3, सकर्मक भावे प्रयोग. शिक्षकाने मुलांना परिसराची माहिती दिली. सकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, सकर्मक भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 30, तू शाळेत जातोस. कर्मणी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, 4 भावे प्रयोग. आणि अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, अकर्मक कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 31, पर्यायातील कोणत्या प्रयोग प्रकारात कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, भावे प्रयोगामध्ये जो कर्ता आहे तो प्रथमा विभक्तीत असतो. राहुलने पपई खाल्ली. भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3, कर्मणी प्रयोग. म्हणजे कर्मणी प्रयोगातलं जे क्रियापद आहे ते कर्माच्या लिंग आणि वचनानुसार बदलते. आदित्यला रस आवडतो. कर्मणी प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, अकर्मक भावे प्रयोग. आता माझ्याने काम करवते. कर्मणी प्रयोग, कर्म कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग. अचूक उत्तर कर्मणी प्रयोग. बाबांनी मुलास मारले. अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, सकर्मक भावे प्रयोग. इतक्यात अंधारले. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4, भावे प्रयोग. तिचे गाणे गाऊन झाले. कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3, कर्मणी प्रयोग. आजीने नातीला लाडू दिला. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, यापैकी नाही. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, कर्मणी प्रयोग. आदित्यने सिनेमा पाहिला. कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3, कर्मणी प्रयोग. पुढील प्रत्येक प्रश्नात वेगळा पर्याय प्रयोग असणारे वाक्य ओळखा व योग्य उत्तर निवडा. नंबर 1, तो पुण्याहून आला. मी चित्र काढले. मी घरी गेलो. आम्ही बागेत खूप खेळलो.
तर एक वाक्य कसं आहे या ठिकाणी वेगळं आहे आणि ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 मी चित्र काढले. तर हे वेगळं काय? तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आज सतत गडगडते, तो घरी जाताच सांजावले, मला मळमळते, त्याने पत्र पाठवले. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 त्याने पत्र पाठवले. त्याने निबंध लिहिला, मी अभ्यास केला, मी अंथरुणावर पडलो, माधवीने गाणे म्हटले. गटात न बसणारं वाक्य म्हणजे पर्याय क्रमांक 3 मी अंथरुणावर पडलो. कविताला कलिंगड आवडते, मी आत्ताच आलो, मी आईस्क्रीम खातो, राजाला मुकुट शोभतो. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 मी आईस्क्रीम खातो. मी श्वास चित्रपट पाहिला, आईने पुस्तकांचे आवरणे आणले, आम्ही पाण्यात यथेच्छ डुंबलो, सर्वांनी स्वच्छतेची कामे केली. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 आम्ही पाण्यात यथेच्छ डुंबलो. पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. पुढीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला. माझ्या मैत्रिणी आज घरी आल्या, पतंग आकाशात झेपावला, लता मंगेशकर खूप रियाज करत. तर सकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 4 लता मंगेशकर खूप रियाज करीत. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते नाही असे वाक्य. गडावर सनई चोगडा वाजला, मी गावातून फेरफटका मारला, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, आम्ही वर्गाची सफाई केली. तर कर्मणी प्रयोगाचं नसलेलं वाक्य म्हणजेच पर्याय क्रमांक 1 गडावर सनई चोगडा वाजला. सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. ताईने चित्र रंगवले, ताईने चित्रास रंगवले, ताई चित्र रंगवते, ताई चित्रास रंगवते. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 ताईने चित्रास रंगवले. गुरुजींनी कपाटाचे दार उघडले या वाक्याचा प्रयोग ओळखून तोच प्रयोग असणारे वाक्य पर्यायातून निवडा. ताईचे पैंजण हरवले, आम्ही स्पर्धेत भाग घेतला, उमाने बाळाला हसवले, सकाळी पक्षी घरट्यातून बाहेर पडले. तर पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या वाक्याचा प्रयोग या ठिकाणी ओळखायचा आहे, त्याच्यानंतर त्याच प्रयोगाचं जे वाक्य आहे ते ह्या 4 पर्यायामधनं निवडायचे. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आम्ही स्पर्धेत भाग घेतला. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. 2 अचूक पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. मी संगणकावरही ई पुस्तके वाचतो, गायीने आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडला, कालच मला वेतन मिळाले, कार्यक्रमातील प्रत्येक गाण्याला त्यांनी कस लावला. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 गायीने आपल्या पाडसासाठी हंबरडा फोडला आणि पर्याय क्रमांक 4 कार्यक्रमात प्रत्येक गाण्याला त्यांनी कस लावला. म्हणजे हे दोन्ही वाक्य या ठिकाणी कर्मणी प्रयोगाचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रश्न. आणि शेवटी जाता जाता एक विनंती आहे की तुम्ही अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. 2 पर्याय या ठिकाणी. मुले शाळेच्या मैदानावर खेळली, आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले, आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो, आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे कर्मणी प्रयोगाचं जे पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले आणि पर्याय क्रमांक 4 आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला. तर हे 2 कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील.